मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कलम 36 राज्यसंस्थेची व्याख्या या कलमात दिलेली आहे. कलम 37 यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे उपयोजन समाविष्ट आहे. कलम 38 राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे हे यामध्ये सांगलेले आहे. कलम 39 राज्यसंस्थेने पाठपुरावा करावा अशी काही धोरणे किंवा विशिष्ट तत्त्वे यामध्ये समाविष्ट आहेत. कलम 39 ए समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य हे कलम 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये टाकण्यात आलेले आहे. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 41 कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सहाय्याचा अधिकार, उदाहरणार्थ बेकारी, वार्धव्य, दीर्घ आजार इत्यादीसाठी. कलम 42 कामाचा न्याय व मानवी स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद. कलम 43 कामगारांसाठी निर्वाह भत्त्याची व्यवस्था. कलम 43 ए उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कलम 43 बी सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे. कलम 44 सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा. कलम 45 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. कलम 46 अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जोपासणे. कलम 47 जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य राहील. कलम 48 आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे व पशुसंवर्धनाचे कर्तव्य शासनाचे असेल. कलम 48 ए पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन तसेच वन्य जीवांचे रक्षण करणे हे तत्त्व 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्येच टाकलेले आहे. कलम 49 राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे स्मारके, ठिकाणे व वास्तू यांचे संरक्षण करणे. कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्याय मंडळ विभक्त करणे. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांना चालना देणे. आंतरराष्ट्रीय कलह परस्पर सामंजस्याने व लवादामार्फत मिटवण्याचा प्रयत्न करणे. याचबरोबर भाग 4च्या बाहेरील जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती म्हणजे कलम 335 भाग 16 यामध्ये सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व जमाती यांचे हक्क सांगण्यात आलेले आहेत. कलम 350 ए भाग 17 यामध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी करून द्याव्यात हे तत्त्व सांगण्यात आलेले आहे. कलम 351 भाग 18 हे हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वरील मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत, मात्र न्यायव्यवस्थेने त्यांना सारखेच महत्त्व प्रदान केलेले आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे मूल्यमापन. काही विचारवंतांनी मार्गदर्शक तत्त्वाचे समर्थन केले आहे तर काहींनी त्यावर टीका केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे समर्थक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जनमतावर आधारलेले सरकार धोरणे ठरविताना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. न्यायमूर्ती M.C. छागला मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णतः पालन झाले तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग होईल असे त्यांचे म्हणणे होते. M.V. पायली यांच्या मते मार्गदर्शक तत्त्व म्हणजे राज्यांसाठी निर्माण केलेले आदेशपत्रच होय. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या मते भारतातील कोणतेही प्रातिनिधिक सरकार घटनेच्या 4थ्या भागातील मार्गदर्शक तत्त्वेही सहजासहजी नाकारू शकत नाही.
B.N. राव यांच्या मते राज्यसंस्थेची नैतिक तत्त्वे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे होय. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्ये आहे. L.M. सिंघवी यांच्या मते मार्गदर्शक तत्त्वे संविधानात जीवन प्रदान करतात. मार्गदर्शक तत्त्वावरील टीका प्राध्यापक K.T. शहा यांच्या मते मार्गदर्शक तत्त्व म्हणजे बँकेच्या सोयीनुसार वटविला जाणारा धनादेश होय. T.T. कृष्णमाचारी मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे भावनांची खरीखुरी केराची टोपली आहे असे ते म्हणतात. नसरुद्दीन यांच्या मते मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प होय जो जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मोडला जातो. मार्गदर्शक तत्त्वांची कामगिरी मार्गदर्शक तत्त्वावर कितीही टीका झाली असली तरी या तत्त्वांना प्राधान्य देऊन सरकारने अनेक कायदे व सुधारणा केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. कार्यकारी मंडळापासून न्याय मंडळ वेगळे करण्यात आले आहे. विकेंद्रीकरणास प्राधान्य देण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आलेले आहे. जमीनदारीचे उच्चाटन करण्यात आलेले आहे. ऐतिहासिक स्थळांचे रक्षण करण्यात येत आहे. अनुसूचित जाती जमातीच्या हितास प्राधान्य देण्यात येत आहे. दारूबंदीस प्राधान्य देण्यात येते. बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे. उत्पादन साधनांची खाजगी मालकी नष्ट करून शासनाने ती आपल्याकडे घेतली आहे. उदाहरणार्थ मोठे धरण, बंदर, लोहमार्ग इत्यादी निर्माण करण्यात आलेले आहेत.